सिनेमा आणि पॉपकॉर्न नो डाऊट एक अल्टिमेट कॉम्बिनेशन आहे। तुम्ही सुद्धा पॉपकॉर्न खात सिनेमा एन्जॉय करता का? मग आता ह्याच पॉपकॉर्नवर एक धक्कादायक बातमी आहे। सरकारने ह्या पॉपकॉर्नवरचा GST दर वाढवला आहे आणि मजेचा भाग बघा तर वेगवेगळ्या प्रकारच्या पॉपकॉर्नवर वेगवेगळा GST दर लावला आहे। मग हे असं का आणि ह्या मागचं नेमकं कारण काय आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा। नमस्कार, मी CA प्रज्ञा शिरधनकर, आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे। आता जरा आठवा 2017 मध्ये जेव्हा GST लागू झाला तेव्हा सरकारने मोठ्या अभिमानाने सांगितलं की GST हा एक वन नेशन वन टॅक्स आहे। पण आता तशी परिस्थिती राहिली नाहीये। आता काय झालंय तर वन पॉपकॉर्न मेनी टॅक्सेस ही परिस्थिती आली आहे। नुकतीच GST काउन्सिलची एक मीटिंग झाली ज्यामध्ये अनेक वस्तू आणि सेवांच्या दरांवर चर्चा करण्यात आली आणि ह्या चर्चेत सर्वात जास्त ट्रेंड झालेला किंवा गाजलेला विषय होता तर पॉपकॉर्न। आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी जाहीर केलं की आता पॉपकॉर्नवर 3 वेगवेगळे GST दर लागतील, 5%, 12% आणि 18%। आता त्यांच्या ह्या वक्तव्यामुळे संपूर्ण इंटरनेटभर अनेक मीम्स व्हायरल झाल्या। लोकांनी हास्यास्पद कमेंट सुद्धा सुरू केल्या। अनेक जण तर असं म्हटले की GST हा आता एक सिंपल टॅक्स राहिलेला नसून तो एक कन्फ्युजिंग टॅक्स बनला आहे। आता या पॉपकॉर्न्सवर 3 वेगवेगळे GST दर का आहेत हे जाणून घेण्याआधी आपण GST मधील HSN कोड आणि SSC कोड बद्दल जाणून घेऊया। आता GST अंतर्गत प्रत्येक वस्तूला एक HSN कोड दिला जातो आणि प्रत्येक सेवेसाठी एक SSC कोड आहे। आता या कोड्समुळे काय होतं तर प्रत्येक वस्तूचं आणि सेवेचं वर्गीकरण केलं जातं आणि त्यानुसार त्याचा GST दर ठरवला जातो। मग आता ह्या पॉपकॉर्नच्या वर्गीकरणामुळे कसा गोंधळ होतो ते पहा। जर तुम्ही लूज, सॉल्टेड किंवा मसालावाले पॉपकॉर्न घेतलात तर त्याचं वर्गीकरण नमकीन या प्रकारात होतं आणि त्यामुळे त्यावरती 5% GST लागतो। पण हेच पॉपकॉर्न जर तुम्ही पॅकेज्ड किंवा ब्रँडेड फॉर्ममध्ये घेतलात तर त्याचं वर्गीकरण लगेच बदलतं आणि त्यावरती 5 ऐवजी आता 12% GST दर लागणार। आणि जर तुम्ही कॅरमलवाले किंवा साखरेचं कोटिंग असलेले पॉपकॉर्न घेतलात तर त्याचं वर्गीकरण शुगर कन्फेक्शनरीज या कॅटेगरीमध्ये होतं आणि त्यामुळे त्यावरती आता 18% GST लागणार। शुगर कन्फेक्शनरीजवरती 18% GST का आहे तर हे सीन गुड्स समजले जातात, म्हणजे ह्याच्या सेवनामुळे कुठेतरी आपल्याला हेल्थ कन्सर्न्स होतील, त्यामुळे सरकारने ह्यावरती सर्वात जास्त म्हणजेच 18% GST दर लावला आहे। सो थोडक्यात काय तर आता कधीही तुम्ही पॉपकॉर्न खायला गेलात तर त्या पॉपकॉर्नच्या प्रकारामुळे आणि त्याच्या GST दरामुळे ते आता महाग झाले आहेत। सो एकंदरीत हे सगळं ऐकल्यानंतर मला असं वाटतं की GST हा दिवसेंदिवस उद्योजकांसाठी पण आणि सामान्य माणसांसाठी पण आणखीनच गोंधळ निर्माण करतोय आणि कुठेतरी सरकारने हे GST सोपं केलं पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? आणि आता हा जो काय आपण GST पॉपकॉर्न ड्रामा पाहिला त्यावरती तुमचं मत काय आहे हे मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल। त्यामुळे तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।